शेतकऱ्यांना संकटामधून बाहेर काढण्याची आता गरज आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। सरकारकडून शेतकऱ्यांची 100% फसवणूक झालेली आहे असंही जरांगे म्हणाले। तर शेतकऱ्यांना 32,000 कोटींची मदत देण्यात आली आहे असं नवनाथ बन यांनी म्हटले। शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही असं देखील बन यांनी म्हटले। जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे। तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। शेतकऱ्यांना फसवणारं सरकार नाही तर शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे। आपण बघितलं काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये जून पर्यंतची एक समिती स्थापन करण्यात आली। आता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जातं। शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न आजपर्यंत कोणी केले असतील तर ते भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनी केलेले आहेत।